एखाद्या देशाचा प्रतिनिधी अधिकृत मीटिंगसाठी शेजारच्या देशात येणार असेल तर अनेक प्रोटोकॉल असतात. देशातील अनेक मोठे अधिकारी त्यांच्या स्वागतात उभे असतात. त्यांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्यांच्यासोबत त्या देशाच्या पोलिसांचा आणि अधिकाऱ्यांचा ताफा असतो. या आठवड्यात आपल्या देशात एक दुसऱ्या देशाचा प्रतिनिधी आला, पण तिथल्या एअरपोर्ट्सवर त्याला थांबवलं गेलं. ना कुठला स्वागत ना व्हीआयपी ट्रीटमेंट. त्याला 2.5 तास विमानतळावर उभं राहायला लावलं. बसायलाही जागा दिली जात नाही आणि तो प्रतिनिधी शेवटी मीटिंगला न जाता परत त्याच्या देशाला निघून गेला. तो बांगलादेशचा प्रतिनिधी होता. भारत सरकारनं असं का केलं? आणि फक्त बांगलादेशच नाही तर याच आठवड्यात नेपाळलाही भारताने एक असा जोरचा झटका दिला आहे जो की काठमांडूत बसलेल्यांना कळलंच नाही. भारत सरकारने हे का केलं? तर भारत सरकार आपल्या 2 शेजारी देशासोबत असं का वागत आहे? भारत सरकारचे या 2 देशासोबत नवीन पॉलिसी काय आहे? सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. गेल्या काही वर्षात भारताच्या शेजारी देशांमध्ये मोठे राजकीय बदल झाले. बांगलादेशात शेख हसीना गेल्या, युनिस सरकार आलं आणि नंतर निवडणुकानंतर तारिक रहमान यांचं सरकार सत्तेत आलं. त्याचवेळी नेपाळमध्ये निवडणुका झाल्या आणि बालेन शाह काठमांडूचे महापौर होते. पण नेपाळच्या राजकारणात त्यांचे वजन वाढत गेले. या दोन्ही नव्या नेतृत्वाने सुरुवातीपासूनच भारताशी अंतर ठेवायला सुरुवात केली. बांगलादेशाने पाकिस्तानशी संबंध घट्ट केले, टर्कीकडून शस्त्रे घेतली, कराची ते चितगाव थेट व्यापारी मार्ग उघडला. नेपाळने भारतातून येणाऱ्या मालावर कस्टम ड्युटी लावली, वाहनांवर नियम लागू केले आणि कालापानी लिपुलेख सीमावाद पुन्हा उकरून काढला. भारताने या दोन्ही सरकारांना वेळ दिला, त्यांचं काम बघितलं. पण या आठवड्यात मात्र भारताने एक स्पष्ट संदेश दिला. 14 जून 2026च्या संध्याकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशचं एक शिष्टमंडळ उतरलं. ते शिष्टमंडळ आलेलं ते इंडियन ओशन रिम असोसिएशन म्हणजे IORA बैठकीसाठी. हिंद महासागराभोवतीच्या संदेशांची ही एक महत्वाची बहुपक्षीय बैठक होती. 15-16 जून रोजी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ही परिषद आयोजित केली होती. यात भारत, बांगलादेश, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, म्यानमार, इंडोनेशिया असे 23 देश सहभागी होते. बांगलादेशचं नेतृत्व करायला आले होते डॉक्टर जाहिद उर रहमान. ते पंतप्रधान तारिक रहमान यांचे पॉलिसी आणि स्ट्रॅटजी सल्लागार आहेत. पण हे जाहिद उर रहमान कोण आहेत? ते बांगलादेशाच्या एका गोष्टीसाठी फेमस आहेत. भारताविरुद्ध त्यांचे अनेक स्टेटमेंट असतात. त्यांचं युट्यूब चॅनल जाहिद स्टेक भारतात आधीच ब्लॉक आहे. तर सातत्याने भारत, भारतीय धोरण आणि BJP विरोधात आग ओकत आहेत. आणि या माणसाला बांगलादेशाने भारतात अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवलं. विमानतळावर पासपोर्ट तपशीलला आले तेव्हा इमिग्रेशन सिस्टमनं त्यांचं नाव फ्लॅग केलं. भारतीय सुरक्षा यंत्रणाकडे त्यांच्या विरोधाचे रिपोर्ट होते. त्यांना बाजूला घेतलं गेलं. बाकी बांगलादेशी शिष्टमंडळ अगदी सहजपणे आत गेलं. पण जाहिद उर रहमान यांचं तब्बल 2.5 तास इमिग्रेशनच्या खोलीत अडकले. त्यांची कसून चौकशी झाली. ते कशासाठी आले, त्यांना पासपोर्ट कोणता, डिप्लोमॅटिक इम्युनिटी आहे का, हे सगळं तपासलं गेलं. आणि इथे एक महत्वाची गोष्ट उघड झाली. जाहिद उर रहमान सामान्य पासपोर्टवर आले होते. त्यावर फक्त एक SAARC स्टिकर होता. डिप्लोमॅटिक पासपोर्ट नव्हता. जेव्हा एखादा अधिकारी परदेशात अधिकृत मिशनवर जातो तेव्हा त्याच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असणं अपेक्षित असतं. डिप्लोमॅटिक पासपोर्ट असेल तरच डिप्लोमॅटिक इम्युनिटी मिळते. बांगलादेशनं ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे भारतानं नियमाप्रमाणे चौकशी केली. शेवटी बांगलादेशच्या हाय कमिशनने फोन केले, वरिष्ठ संपर्क झाला आणि त्यांना येण्याची एक वेळची परवानगी दिली गेली. पण तोपर्यंत जाहिद उर रहमान यांचा अहंकार दुखवला होता. ते म्हणाले मीटिंगला जाणार नाही. थेट ढाकेला जाण्याची फ्लाईट नव्हती म्हणून ते श्रीलंकाच्या कोलंबियाला गेले आणि तिकडून बांगलादेशात परतले. पण हे प्रकरण एकट्या बांगलादेश पुरतं नाही तर याच आठवड्यात नेपाळलाही एक जोरदार धक्का दिला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये भारत, नेपाळ आणि बांगलादेश या तिन्ही देशांमध्ये एक ऐतिहासिक करार झाला होता. हायड्रो पॉवर प्रकल्पानंतर निर्माण होणारा अतिरिक्त वीज भारताच्या ट्रान्समिशन लाईन्सद्वारे बांगलादेशात विकणार. दरवर्षी जून ते नोव्हेंबर या मान्सून काळात नेपाळकडे सरप्लस वीज असते आणि बांगलादेशला त्याच काळात वीज टंचाई असते. हा करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर होता. 40 मेगावॉट वीज पाठवायची ठरवलं. नोव्हेंबर 2025 मध्ये ढाक्यात बैठक झाली. नेपाळ आणि बांगलादेशने ठरवलं आता 40 वरून 60 मेगावॉट वीज पाठवू. नेपाळ तयार होता, बांगलादेश घ्यायला उत्सुक होता. पण हे सगळं होणार होतं भारताच्या ट्रान्समिशन
इन्फ्रास्ट्रक्चरवरून भारताची परवानगी लागणार होती. 15 जून 2026 पासून नव्या सत्रात वीज पुरवठा सुरू होणार होता, पण भारताच्या सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीने सांगितलं की ट्रान्समिशन लाईटची क्षमता फक्त 40 मेगावॉटसाठी आहे. अतिरिक्त 20 मेगावॉटसाठी नवीन करार लागेल. जॉईंट स्टीरिंग कमिटीची बैठक लागेल, आणखी प्रक्रिया लागेल. त्यामुळे तुर्तास 40 मेगावॉट राहणार. नेपाळचं आर्थिक नुकसान झालं. बांगलादेशला उन्हाळ्यात जास्त वीज मिळाली नाही आणि दोन्ही देशांनी भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली. परराष्ट्र मंत्री खलीलुर रहमान यांनी भारताचे उपउपचारिक पवन बडे यांना बोलून कारण विचारली. जाहिद उर रहमान म्हणाले, आम्ही किमान 2 दिवस आधी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला सूचना दिली होती, पण तरीही हे झालं. हा राष्ट्रीय अपमान आहे. बांगलादेश संसदेत विरोधी खासदारांनी हा मुद्दा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील म्हणून उपस्थित केला. बांगलादेशी मीडिया सुद्धा यावर बोलू लागला. नेपाळमध्ये प्रतिक्रिया येत होत्या. नेपाळ इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीने तांत्रिक अडचण मान्य केली, पण राजकीय चर्चांमध्ये भारताच्या या भूमीकडे संशयानं पाहिलं जात आहे. भारताकडे मात्र कुठलंही अधिकृत निवेदन नाही. या दोन घटना नीट समजून घ्यायच्या असतील तर बरंच काही आहे. बांगलादेशने पाकिस्तानशी पोलीस ट्रेनिंग करार केला, टर्कीकडून शस्त्र विकत घेतली, कराची ते चितगाव थेट शिपिंग मार्ग उघडला. नेपाळने भारताकडून येणाऱ्या वाहनांवर नियम लादले, मालावर कस्टम ड्युटी वाढवली आणि कालापानी लिपुलेखचा सीमावाद पुन्हा उकारला. दोन्ही देश वेगवेगळ्या मार्गाने भारतापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, पण भारताशिवाय त्यांचा दैनंदिन व्यवहारही पूर्ण होत नाही. हे या दोन घटनांनी दाखवून दिलं. भारताने सध्या तरी मोठा धक्का दिलेला नाही, फक्त छोटे छोटे मेसेज देतोय. पण हे मेसेज क्लिअर आहे. जो माणूस सातत्याने भारताविरुद्ध स्टेटमेंट देतो त्याला भारत आपल्या कायदेत वागवेल. ज्या ट्रान्समिशन लाईन्स आमच्या आहेत त्यांचा वापर आमच्या नियमाने होईल, हे यातून दिसून येत आहे. पाहायला गेलं तर ते दोन्ही देश खरंच स्वतःच्या पायावर उभे राहण्या इतके सक्षम आहेत का? यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.